नमस्कार. मी अस्मिता शरद देव. ओंकार संस्कार केंद्राने आयोजित केलेला हा जो उपक्रम आहे ऑनलाइन आषाढी वारी, त्यातला आज 3रा दिवस. हा उपक्रम खरं तर असा सुरू झाला की काही जणांनी आग्रह केला, वर्गातल्या अथर्वशीर्ष वर्गातल्या काही लोकांनी आग्रह केला की ताई तुम्ही पायवारी केली आहेत ना, मग आता आम्हाला तुमचे अनुभव सांगा ना थोडे. मग माझ्या मनात आलं की थोडे अनुभव का सांगा, पूर्ण आपण वारीच करूया ना, सगळे मिळून वारी करूया. आणि मग त्याचं नियोजन केलं गेलं. आता माझे पायवारीचे अनुभव ऐकायचे म्हटल्यावर त्याची पूर्वपीठिका ऐकणं भागच आहे, नाही का? कारण जसं मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, लेक्चर नाही म्हणायचं त्याला, काल मी जे काय बोलले त्यात मी सांगितलं की ओव्हरनाईट काहीच होत नाही. लहानपणापासून ते मनात बीज होतं आजी असताना की आपल्याला वारीला जायचंय, पालखी बरोबर आपल्याला वारीला जायचंय. मग काय झालं, हे जसं मी सांगितलं काल, सगळं वारकऱ्यांची जेवणं वगैरे सुरू होती आणि ती बातमी आमच्या सासूबाईंपर्यंत गेली. माझ्या शेजारी ज्या राहत होत्या त्या माझ्या सासूबाईंची अगदी मैत्रीण. मी कधी सांगायला गेले नाही सासूबाईंना की आम्ही असं असं करतोय, पण जेव्हा त्या आल्या आणि शेजारच्या मावशींनी सांगितलं की तुमची सून फार मोठं काम कर, म्हटलं मी कुठे करतीये, तेच म्हणे सगळे मिळून का होईना पण आम्ही असं असं वारकऱ्यांना जेवण सुरू केलंय 100 लोकांना. घळा पाणी माझ्या सासूबाईंच्या डोळ्यातनं की काय हे, आता पुढच्या वर्षीपासून मी पण येणार, मी ही 10 भाकऱ्या थापून देईन, 25 भाकऱ्या थापून देईन, पण माझा काहीतरी हातभार लागला पाहिजे. अशी 2 वर्ष गेली की त्या यायच्या आणि त्या दिवशी जेवणाला, खिचडीला सगळ्यांना मदत करायच्या की माझा हातभार वारकऱ्यांच्या जेवणाला. कष्ट, असं कष्टाने हातभार. आणि बोलता बोलता म्हणल्या की वारीला जाणं तर काही नशिबात नाहीये, कोण नेणार आपल्याला, आपण अडाणी. माझ्या सासूबाई अगदी पूर्ण निरक्षर होत्या, म्हणजे त्यांना अंगठाच, आणि शेजारच्या मावशी तर प्रश्नच नाही, त्यांना तर अक्षर ओळखही नव्हतीच. म्हणल्या आम्ही अडाणी माणसं. म्हटलं असं का बोलता, पालखीला वारीत येणारी माणसं काय सुशिक्षित आणि उच्च शिक्षित आहेत की काय? अडाणीच आहेत. अडाण्यांनी वारीला जाऊ नये असं म्हटलंय कुठे? तसं नाही, पण आम्हाला कोण नेणार, घरातलं कोणी नेणार? म्हटलं येताय, मनात आहे, मी नेते तुम्हाला वारीला. मोठी वारी नाही मी करू शकणार, माझी नोकरी, लहान मूल, हे सगळं सांभाळून मला पूर्ण वारी नाही, पण आपण आळंदीपासून पुण्यापर्यंत नक्की मी तुम्हाला घेऊन जाते. त्या दोघी खुश झाल्या. मग पुढच्या वर्षी आधीपासून प्लॅनिंग की 1 दिवसाच्या, म्हणजे अगदी पहाटे 4लाच आम्ही निघालो आळंदीला. पुण्यातून आळंदीला गेलो आणि आळंदीला जाऊन तिथून सकाळी जेव्हा वारी निघाली, म्हणजे आदल्या दिवशी प्रस्थान ठेवतात, म्हणजे उचलून ती देऊळवाड्यात येते, म्हणजे मंदिरातनं उचलून ती पालखी देऊळवाड्यात येते, मग तिथनं ती वारी निघते. तर आम्ही तिथे गेलो. प्रचंड गर्दी, काही कळायला मार्ग नाही, म्हणजे अडाणी काय आणि सुशिक्षित काय सगळे सारखेच, पण सगळे चालतायत तसं आम्ही, पालखी कुठे आम्हाला दिसेच ना. निघाल्यात पालख्या, आम्ही निघालो त्यांच्या बरोबर. आणि आमची तयारी केवढी, ते फिरकीचे तांबे पाण्याचे, बिस्किटाचे पुडे, नंतर एक रेनकोट. सासूबाईंनी कधी रेनकोट घातला नव्हता, पण त्यांना म्हटलं अहो छत्री घेऊन कसं चालणार आपण, पाऊस आला तर, आषाढ आहे, म्हणजे ज्येष्ठ आहे, आषाढ नाही तरी पाऊस येऊ शकतो, पाऊस आला तर आपल्याला चालता येणार नाही. मग ते रेनकोट खरेदी त्या दोघींसाठी, ह्यांचा उत्साह भारी असायचा. आईला आणि मावशींना दोघींना रेनकोट घेऊन आले. आमचे रेनकोट, बिस्किटाचे पुडे आणि अजून असं काहीतरी फरसाण म्हणा, काही म्हणा, असा काहीतरी खाऊ. आणि मावशींनी पण काहीतरी मेथीचे पराठे वगैरे करून घेतले आणि आम्ही तिथे गेलो. तिथून चालत निघालो आणि काय विलक्षण अनुभव. त्यातली भजनं सगळी मला येत नव्हती, पण काय सुंदर दिंड्या, एकेका दिंडी बरोबर एक भालदार, चोपदार आणि सगळं शिस्त
व्यवस्थित कार्यक्रम, गोंधळ जराही नाही. म्हणजे काय मॅनेजमेंट असेल, कुठल्या दिंडीचा नंबर पहिला, कुठल्या दिंडीचा नंबर दुसरा, म्हणजे आळंदी संस्थांतर्फे हे सगळं ठरवलं जायचं. आणि त्या क्रमाने पालखीच्या मागे दिंडीकरी असायचे. दिंडी नंबर 1, दिंडी नंबर 2, दिंडी नंबर 3 असं वगैरे वगैरे. आणि पालखीच्या पुढे मोकळा समाज. म्हणजे हे बघा किती छान आहे, कौतुक आहे. पालखीच्या पुढे ते पालखीला घेऊन येत आहेत विठोबाला भेटायला. म्हणजे हे आपलं असंच मला वाटलं. म्हणजे खरं खोटं मला माहित नाही. माझं त्यातला तर्क एवढाच की दिंडीत प्रॉपर प्लॅनिंग करून कुठलंही रिस्क न घेता, दमलो तर बसायला ट्रक आहे, अमुक केलं तर अमुक करायला हे आहे, वेळ आली तर परतही येऊ शकतो, अशा तयारीनी पांढरपेशी लोक किंवा काही वेळेला इव्हन अडाणी सुद्धा, की ज्यांच्या मुलांनी नको बाई तू दिंडीतच जा, किंवा बाबा तुम्ही दिंडीतच जा म्हणजे आम्हाला काळजी नाही राहत, अशी ती पालखीच्या मागे. आणि पालखीच्या पुढे कोण? सगळा मोकळा समाज. आणि तो मोकळा म्हणायचा का भरलेला म्हणायचा, आजही माझ्या अंगावर काटा येतोय. पुरुषांच्या हातात झेंडे, दिंडीकरांच्याही हातात झेंडे होते, पण मोकळ्या समाजातही भरपूर झेंडे घेऊन नाचणारी लोक. आणि काल मी एक फोटो पोस्ट केला होता बघा, संदेश भंडारेंच्या पुस्तकातला, की डोक्यावर विठ्ठल रखमाईची मूर्ती घेऊन तो म्हातारा माणूस चालतोय. एवढं ओझं डोक्यावर घेऊन 22 दिवस चालायचं काय तोंडची गोष्ट आहे. आणि त्याची बायको, ती पण म्हातारी, ती डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालतीये. तर मला त्यावेळेला हे कळलं की ठिकठिकाणी ह्या मोकळ्या समाजातल्या बायका ज्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे, त्या सोडून इतर बायकांच्या डोक्यावर पाण्याचे मोठे मोठे हंडे कमरेवर किंवा डोक्यावर, त्यांना डोक्यावर कदाचित जास्त सवय असेल, डोक्यावरच असायचे. आणि ज्याला दिंडीमध्ये म्हणजे ते पायी चालण्याच्या प्रवासामध्ये ज्याला कुणाला पाणी लागेल, उद्या मी ते फोटो टाकते बघा, पोस्ट करते आपल्या ग्रुपवर, की ओळखीचा असो, पाळखीचा असो, असो नसो, तो वारकरी आहे. म्हणजे एकमेकांना माऊली म्हणायचं ही वारकऱ्यांची पद्धत. तुम्ही मला माऊली म्हणणार, मी तुम्हाला माऊली म्हणणार. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. तुम्ही किती शिकलायत, तुमच्याकडे किती पैसा आहे, किंवा तुम्ही कुठल्या पदावर काय, कशाशी कुणालाही काही देणं घेणं नाही. म्हणजे वरच्या पोझिशनला असलेल्या माणसालाही नाही आणि खालच्या पोझिशनला असलेल्या माणसालाही नाही. सगळा प्रपंच मागे ठेवून विठ्ठलाच्या भेटीला, आणि तेही संतांच्या संगतीने. म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. आणि ह्या मोकळ्या समाजातल्या बायका मोठमोठे पाण्याचे हंडे, आणि वारकरी जे असायचे त्यांच्याकडे आपापले ग्लास किंवा पेला, भांड काय ते असायचं त्यांचं, त्यांच्याकडे वाटी ताट, कारण लोक जेवायला देतील तर कशात जेवणार, तर ताट वाटी भांड ही गोष्ट त्यांच्याकडे असायचीच. टाळ झांजा, कुणाच्या हातात मृदुंग, कुणाच्या हातात ढोलकी, आणि सगळे भजन गात, कोणी दमायचं नाही, कोणी थकायचं नाही. एक ग्रुप, म्हणजे आता खरं त्याला ग्रुपही म्हणू शकत नाही मी, कारण असं नाही की ग्रुप कुणाचा होतो, ओळखीच्या लोकांचा काहीतरी. म्हणजे आता आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ओमकार संस्कार वर्गाचा, माझा बँकेचा ग्रुप आहे, तसं एकमेकांच्या ओळखी असणारे ग्रुप नाहीत. एकच समान ओळख, वारकरी. मग तो दिंडीकरी असो किंवा मोकळ्या समाजातला असो, तो वारकरी असतो. पाय वारीला त्या संतांबरोबर, म्हणजे आता काल निघाले ते लोक मुक्ताबाईंबरोबर निघालेत, उद्या निघणार आहेत ते तुकाराम महाराजांबरोबर निघणार आहेत, परवा निघणार आहेत ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबरोबर निघणार आहेत. तर हा एक समान धागा, की सगळं सुख दुःख, सुख पण विसरून, सुख दुःख सगळी विसरून पूर्ण विठ्ठलमय होऊन त्या पालखी बरोबर जायचं. आणि पालखी बरोबर म्हणजे पुढे राहण्याचा मान दिंडीत नसणाऱ्यांचा. आणि मग दिंडीत नसणाऱ्या लोकांना हे कशासाठी, मी उत्सुकतेपोटी विचारलं की असं का बरं,
तर एका दिंडी प्रमुखांनी मला सांगितलं की अगं मुली, त्यावेळेला माझं वय खूप नव्हतं, 40च्या बरंच आत होतं, 30-32 होतं. तर मला म्हणले, अगं मुली, काय असतं, गावकरी जेवण खाण घेऊन येतात, तर आम्ही सगळे दिंडीकरी, आमची सगळी सोय असते केलेली, जेवणाखाणाची, झोपण्याची, अंघोळीची. ह्या लोकांची सोय नसते. हे पुढे असले ना की गावकऱ्यांनी काय आणलंय, ग्रामस्थांनी जे आणलंय ते सगळं पहिलं त्यांना देतात. म्हणजे ग्रामस्थांनाही माहीत असतं की पालखीच्या मागे, म्हणजे ही शिस्त बघा, ही मॅनेजमेंट, हे कोणी नियम घालून दिले? कोणीच नाही. आळंदी संस्थांनी घालून दिलेले नियम नाहीयेत हे वारकऱ्यांनी आपले आपल्याला घालून दिलेले नियम, आपली आपल्यावर घालून दिलेले निर्बंध असं आहे. आणि स्वतःच्या मनाने, परवाच आपण अथर्व शीर्षामध्ये शिकत होतो व्रत म्हणजे काय. नमो व्रातपतये म्हणताना एखादी गोष्ट करणार आहे किंवा एखादी गोष्ट करणार नाही असा मनापासून नियम करणं आणि त्या नियमानुसार चालणं म्हणजे व्रत. मग वारकऱ्यांचं हे व्रत आहे, वारीला जाणं हे त्यांचं व्रत आहे. आणि कितीही वय झालेले वारकरी त्या वारीत आहेत. आणि दिंडीकरी असले, शहरी असले तरी ते वारकरीच आहेत. आणि त्यांना मोकळ्या समाजाची स्वतःपेक्षा जास्त काळजी आहे. ते आपल्यातले डॉक्टर्स पुढे पाठवायचे की त्यातल्या कुणाला काही होत नाहीये ना, ते बघा, आपण सगळे रात्री एकत्रच झोपणार आहोत. मग माझ्या लक्षात आलं की वाडदेकर डॉक्टर म्हणून जात असतील बरं का. म्हणजे वारीचं वेळ त्यांना असणारच, त्याशिवाय माणूस वारीला जाणारच नाही. पण ते डॉक्टर होते. कोणाला काय इलाज लागेल तिथे, कोणाला काही चक्कर आली, कोणाला काही त्रास झाला, काही साथ आली, काही झालं तर डॉक्टर्स वारीत असायचे. म्हणजे त्यावेळेला सुशिक्षित समाज ज्याला म्हणता येईल त्यात डॉक्टर असायचे त्यावेळेला. आता खूप असतात, आता खूप म्हणजे खूप सुशिक्षित, उच्च शिक्षित लोक असतात. तर तो मोकळा समाज पुढे छान भजनं, इतकी सुंदर भजनं, तल्लीन होऊन, आणि नुसती भजनं म्हणणार नाहीत, टाळ वाजवत, नाचत गात. आणि कुठेही मुक्कामाला थांबले, दिवसातले 2 मुक्काम असायचे. पहिला मुक्काम नाश्त्याला, चहा पिऊन अंघोळ करून निघायचं, पहिला मुक्काम नाश्त्याला. आणि नाश्त्याच्या मुक्कामामध्ये फुगड्या खेळायचे, काय खेळायचे ते सगळं आता आपण पुढे वारीत बघणार आहोत, आत्ता नाही मी सांगत. आणि अशा प्रकारे आम्ही 3 जणी पहिल्यांदा जे गेलो आळंदी ते पुणे, ते मोकळ्या वारीत गेलो, मोकळ्या समाजाबरोबर गेलो. आणि तो आनंद पाहिला. आपण कोण आहोत हे विसरायला होतं, आपण काय आहोत हे विसरायला होतं. एक विठोबा आणि एक आपल्या बरोबरचे वारकरी आणि एक ज्ञानेश्वर माऊली, हे 3 सोडून काही आठवत नाही, काही दिसत नाही. आणि जेवण तर इतकं देतात गावोगावचे लोक. रस्तेही फोटो मी टाकणार आहे. संदेश भंडारेंनी ही फार मोठी कृपा करून ठेवली आहे आपल्यावर. 2008 साली त्यांनी वारी एक आनंद यात्रा नावाचं पुस्तक लिहिलंय म्हणण्यापेक्षा फोटो आहेत. 70 to 75%, 75% त्यात फोटो आहेत, 25% लिहिलेलं आहे. तर त्यातले फोटो मी, बाकी बोलायचं ते मी बोलीन, पण फोटो भंडारेंचे घेतलेत. आणि हे पाहिलं, एकही बिस्किटाचा पुडा आम्हाला काढावा लागला नाही. त्या मोकळ्या समाजातली माणसं की तुम्ही पांढरपेशी दिसताय, पहिल्यांदाच आलात का वारीला, त्यांच्याकडचं पाणी आम्हाला देणं, आमचे तांबे हातात संपलेत का, एवढी काळजी घेणं एकमेकांची. आणि ओळखीचे नसलेल्या एकमेकांची, समान धागा एकच, जो मी काल सांगितला तुम्हाला, विठ्ठलाचं प्रेम, विठू माऊलीचं प्रेम, ज्ञानेश्वर माऊलीचं प्रेम, हा एक समान धागा. आणि आम्ही त्या 1 दिवसाच्या अनुभवात इतकं काही शिकलो. हळूहळू सांगेन मी तुम्हाला पुढच्या 15-20 दिवसात. पण खायला प्यायला भरपूर मिळालं. म्हणजे दिघीला जो मिलिटरी कॅम्प आहे, मिलिटरीचे लोक ट्रक भरभरून खायला,
द्रोणामध्ये खिचडी, केळ्यांचे ट्रकच्या ट्रक की केळी वाटत चाललेत, कुणाचे उपास आहेत. आम्ही जर म्हटलं अहो आमचा उपास घ्या हो, 6 केळी एकेकाला देत आहेत, म्हणजे त्याला काही अन्नाला तुटवडा नाही. आम्ही म्हटलं हे जरा शहरी आहे ना, आळंदी ते पुणे, म्हणून असं झालं असेल की खूप लोक अन्न देत आहेत. तोही एक भ्रम बर का, पुढे तुटला तो. आणि जे संध्याकाळी आलो, पुण्यात प्रवेश केला, पालखीचा प्रवेश, पाया पडलो आणि घरी आलो, आनंदाने भरलेलो. इतकं म्हणजे 2-3 दिवस आम्ही त्या मूडमधनं बाहेर येत नव्हतो, इतका विलक्षण हे. आणि पुढच्या वर्षी वारी आल्यावर मला जीव कसा वीस यांना म्हटलं की सासूबाईंना त्रास देणार नाही, मावशींना देणार नाही, कारण त्या थकल्या आहेत. त्यांनी त्या दिवशी जिद्दीने केली माझ्याबरोबर, त्यांच्यामुळे माझी झाली, माझ्यामुळे त्यांची झाली. आता त्यांना नाही विचारणार, पण मी असं ठरवतेय बँकेत कोणी मला 20-25 दिवस रजा देणार नाही, मुलांना कुठे ठेवू हे वेगळे प्रश्न. तर असं काहीतरी करूया की मी पुढच्या वर्षी पुण्यात आली ना पालखी, पुण्यातनं निघाल्यावर पुण्यापासून हडपसरपर्यंत जाईन चालत. आणि तसंच केलं मी. 1 दिवसाची रजा काहीही म्हणजे सॉरी टू से थाप मारून पण घेता येते. तेव्हा काही मी म्हणजे कोणी मोठी मॅनेजर नव्हते की माझ्याकडे किल्ले आहेत, माझ्याकडे जबाबदारी आहेत, असं काही नव्हतं. तर मी पुढच्या वर्षी सासूबाईंनी मला तयारी करून दिली. मला म्हणली अगो पुण्यापर्यंत तुला मिळालं खायला प्यायला, पण म्हणजे पुण्याच्या पुढं काय सांगता येते, तर तू आपलं जवळ हे असू दे. तर मी आपली ओझी घेऊन पाठीला सॅग अडकवून आणि असं निघाले. मोकळा समाज. परत दिंडी कसली, 1 दिवसाच्या पालखीला कसली आली दिंडी. मग निघाले, पुण्यापासून हडपसरपर्यंत चालत गेले. हडपसरहून येताना बसनी आले रात्री. ते एक पालखीचं महत्वाचं आहे. वयस्कर माणसं असतात, त्यामुळे सूर्य बुडला, तिन्ही सांजा झाल्या, दिसत नाहीसं झालं. सगळीकडे स्ट्रीट लाईट असतील असं नाही, आणि असले तरी म्हातारी माणसं दमलेली असतात, त्यामुळे तिन्ही सांजेनंतर पालखी पुढे जायची नाही. तिथे आरती व्हायची, सगळं मुक्काम ठरलेले असायचे. मग दुसऱ्या वर्षी मी पुणे ते हडपसर गेले. तो एक अनुभव. त्यावेळेला दुखलं खुपलं, पाय दुखले, डोकं दुखते, ह्याला जायचंय हे सांगायला सासूबाई पण बरोबर नव्हत्या, मावशी पण बरोबर नव्हत्या, मी एकटीच. पण ती वारी माझी म्हणजे दुसरी 1 दिवसाची पायवारी जास्त चांगली झाली. पहिल्या वेळेला काय होतं, एकतर भीती होती मनात की आपल्याच्यानी चालवेल का, आपल्याला होईल का. आणि 2 वयस्कर सासूबाई आणि मावशी, ह्या म्हणजे मावशी म्हणजे त्या शेजारच्या आमच्या, यांची जबाबदारी माझ्यावर आहे. उद्या काही झालं तर रिक्षापुरते पैसे बिसे जवळ ठेवले होते, पण त्यांना काही होता कामा नये, आपल्यावर त्यांची जबाबदारी आहे, आपण त्यांना घेऊन आलोय, हे सगळं डोक्यात. आणि माझ्या सासूबाई तर अशा जिद्दी, कुणालाच सांगितलं नाही. मी त्यांना म्हणते, माझे दीर तेव्हा कॅनडाला होते, म्हटलं आपण त्यांच्या कानावर तरी घालूया. मला म्हणल्या गप्प बस, बोलू नकोस काही, मुलींनाही सांगणार नाही, मुलालाही सांगणार नाही. शर्याला माहितीये ना, शर्या म्हणायच्या त्याला माहितीये ना, तो देतोय ना व्यवस्था करून, आल्यावर सांगीन, नाही तर मला नाट लावतील, म्हणतील जाऊ नको, तुझे पाय दुखतील, तुला असं होईल, तुला तसं होईल. बंगल्यात राहणाऱ्या सासूबाई आमच्यात, आम्ही त्या मनाने गरीब होतो, अगदी मध्यमवर्गीय. पण कुणालाही न सांगता त्या आल्या आहेत. खरंच काही झालं तर काय होईल, हे गेल्या वर्षीच्या वारीला जे टेन्शन होतं ते ह्या वर्षी नाही. एकटा जीव सदाशिव, काय होईल ते होईल. आणि काय होणार आहे, मी उलट एनर्जी गोळा करून येणार आहे, आनंद, एवढा आनंद घेऊन येणार आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, एवढी नाचले मी त्या वारीत, एवढ्या फुगड्या खेळल्या. म्हणजे फक्त तुळशी वृंदावन डोक्यावर घ्यायचं राहिलं होतं, कारण ते एवढं जड माती आणि ती तुळस आणि ती दगडी किंवा काय म्हणतात त्याला, आपली कुंडी नाहीच. काही जणी होत्या कुंड्या घेऊन, छोटा हंडा पेलायची सुद्धा ताकद नाही. पण हे ठरवलं की पुढच्या वर्षी येताना छोटीशी तुळस का होईना, आपण हडपसर ते सासवड तुळस घेऊन जायचो. त्याच्या पुढच्या वर्षी आपण पाण्याची छोटी कळशी घेऊन जायचो. का आपल्याला हे पुण्य नको? आपण जर 1-1 दिवसाचीच वारी करणार आहोत, आपण काही या लोकांनी इतकं दमणार नाही. ज्याला लागेल त्याला पाणी देऊ, ज्याला लागेल त्याला
जे हवं ते देऊ, पण म्हटलं पुढच्या वर्षी आपण असं म्हणजे मनात ठरवलं. आणि माझी मी एकटी जिम्मा फुगड्या खेळत, भजनं गात, विठूचा गजर करत 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 हडपसर कधी आलं हे कळलंच नाही. हडपसर कधी आलं हे कळलंच नाही. सेम गोष्ट त्याच्या पुढच्या वर्षी झाली. मी एकटीच, ह्यांनाही खात्री आली, सासूबाईंना तर आधीच खात्री होती की ही करू शकतेच, हिला अडवू नकोस, हिच्या मनात आहे ना, हिला जाऊ दे. तर तिसऱ्या वर्षीच्या वारीलाही तेच झालं. त्यानंतर प्रमोशन्स मिळत गेली, जबाबदाऱ्या वाढल्या, रजा मिळेना आणि माझी हुरहुर संपेना. मग हुरहुर संपेना म्हटल्यानंतर माझी आई आणि माझी नणंद म्हणजे माझ्या आईच्याच वयाची माझी मानलेली नणंद विद्या मुरलीधर गोखले, त्या आणि आई माझ्याचकडे राहायच्या. म्हणजे माझे वडील गेले इन बिटवीन, म्हणजे 93-94 माझे वडील गेले आणि त्यानंतर आई माझ्याकडे राहायला आली. आणि आई बरोबरच पुण्याहून माझ्या मनसं पण माझ्या बरोबर राहायला आल्या. त्याच्या आधी त्यांचे आणि ह्यांचे बहीण भावाचे अगदी फार छान, आणि माझ्याशी तर त्या माझ्या आईसारख्याच वागायच्या. तर त्या दोघींनी आणि ह्यांनी सांगितलं की आज तुझ्या अंगात बळ आहे, रिटायर झाल्यानंतर तू चालू शकशील याचा अजिबात खात्री नाही. आज आमच्याही अंगात बळ आहे की पोळ्याला बाई ठेवली, आजपर्यंत कधी तू ठेवली नाहीस, पण काहीतरी घरात थोडी सोय केलीस तर आम्ही मुलांना बघू, तिघांनाही आम्ही बघू, तू जा 20 दिवस 22 दिवस तुला जे जायचंय ते तू जा. काय आनंद! म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. मी तर 1च डोळा मागितला होता की मला 1 दिवस जायचंय सासवडच्या पुढे. तर हे म्हणले, हे बघ तुझं 1 दिवस जाणं जे आहे ना, 1 दिवस पायवारी, त्याच्या आधीचा 1.5 दिवस तू मुंबईहून निघणार, तिथे जाणार, त्या जागेहून परत मुंबईला यायला, म्हणजे एकूण तुझी 5-6 दिवस रजा होणार. मग त्या 5-6 दिवसाच्या रजेपेक्षा 25 दिवसाची विदाऊट पे झाली तर विदाऊट पे होऊ दे, सिक लीव्ह झाली तर सिक लीव्ह होऊ दे, तू विचार करू नको, तू पूर्ण वारी कर. आणि मग मात्र मी जी 97 साली वारी केली ती पूर्ण वारी केली. आणि उद्यापासून आपण त्या वारीचं सगळं वर्णन, त्या वारीचे फोटो, म्हणजे 97 सालच्या माझ्या वारीचं वर्णन नाही मला सांगता येणार, असं मधनं थोडंफार सांगीन, ती गोष्ट वेगळी. पण प्रत्यक्ष वारीत काय अनुभव येतात, काय होतं आणि कशी पुढे पुढे जाते, हे संदेश भंडारेंच्या फोटोंच्या साह्याने आणि तुम्हा सगळ्यांच्या भजनांच्या साह्याने मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशीच आपली वारी पुढे पुढे जाऊ दे. उद्या आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर निघायचंय, आज तुकाराम महाराजांबरोबर आहे. तर आपल्याला आषाढी एकादशीपर्यंत ही वारी चालवायची आहे. देवानी तेवढं बळ द्यावं. विठुराया आम्हाला सगळ्यांना ते बळ दे. आणि ही ऑनलाईन आषाढीची वारी ओंकार संस्कार केंद्राची पूर्ण होऊ दे, अशी मी तर करतेच आहे. पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा, कारण तुम्ही सगळे वारीत सामील आहात, तर तुम्ही सर्वांनीही प्रार्थना करा की देवानी मला बळ द्यावं आणि 22 दिवस ही वारी व्यवस्थित पूर्ण व्हावी. हां, तर भेटूया उद्या परत तुळशी वृंदावन घेऊन. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार.